नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 71 आणि 72. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्च कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. हे देवी नर्मदे, तुझ्या पाण्यात केवळ त्याच्यावर अवलंबून असलेले मासे राहतात. त्यांनाही तुझ्या कृपेने उत्तम गती प्राप्त होते. या कलियुगात पापाचा सतत ओघ चालू आहे. त्या सर्व पापाचा भार नाहीसा करणारी तू एक सर्वश्रेष्ठ तीर्थ आहेस. तुझ्या पाण्यात राहणारे मासे, कासव, सुसरी, तुझ्या काठी वास्तव्य करणारे पोपट, चक्रवाक इत्यादी पक्षी, या सर्वांना तू सुख देतेस. हे नर्मदे, मी तुझ्या चरणकमलांना नमस्कार करतो. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. हा 71वा अध्याय आहे आणि याच्यामध्ये बाणासूर उद्धार आणि बाणलिंग महात्म्य याचं वर्णन आहे. बाणासुराचा मागही आलेला आहे, एक उल्लेख आला आहे आणि आता हे पुढं चालू आहे. श्री मार्कंडेय म्हणाले, राजन, तुला प्रल्हादाचा पणतू आणि बळीपुत्र बाणासुराची कथा सांगतो, ती ऐक. पूर्वी बाणासूर नावाचा एक दैत्य होता. त्याने आशुतोष शंकराचे उग्र तप नर्मदा किनारी केले. तो दैत्य केवळ वायुभक्षण करून राहिला. दोन्ही हात वर करून सूर्याकडे दृष्टी लावून तर एका सुईच्या टोकावर आपला अंगठा ठेवून 10,000 वर्षे उभं राहून त्याने तप केले. त्याच्या या दिव्य तपश्चर्येवरती भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, वत्सा, तुझी तपश्चर्या पूर्णत्वास गेली आहे. तुला हवा असेल तो वर तू मला माग. हे शिवशंकराचे मंगलमय रूप पाहून बाणासुरास अत्यानंद झाला. तो त्यांच्या चरणावर लोळण घेऊन त्यांची स्तुती करू लागला. हे दयार्णवा, शांतीसागरा, शरणांगत वत्सला, हे कृपासिंधू सदाशिवा, आपले मंगल रूप जगताचे कल्याण करणारे आहे. आपणच ज्ञान, कला, बुद्धी यांचे अधिष्ठाते आहात. आपणापासूनच विश्वाचे सृजन, पोषण आणि प्रलय होतो. म्हणूनच आपण जगाचे कारण आहात. आपणच चंद्र बनवून वनस्पतीत रस निर्माण करतात. सगळीकडे हा उल्लेख आहे की चंद्रामुळे वनस्पतीमध्ये रस किंवा वनस्पतींचं पोषण होतं. मातेच्या स्तनात दूध बनवून बालकाचे पोषण करतात. फुलात मकरंद, सुगंध बनून जगतात सुखावतात. म्हणूनच आपण पुष्टीवर्धन करणारे आणि पृथ्वीस अनुपम सुंदर बनवणारे सौंदर्य उपासक आहात. भगवन, आपणच वाणी बनून अग्नीचे प्रतिनिधित्व करता. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे साधन चतुष्ट आपल्या शक्तीने निर्माण होतात. म्हणजे ह्याच्यामधनं आपण साधना करू शकतो, म्हणून हे साधन चतुष्ट आहेत. मन हे सर्व इंद्रियात सामर्थ्यवान आहे. ते बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत होते. आपण इंद्रियात मन आहात. मनाला जसे शांत करणे, त्याचे स्थिरत्व राखणे शक्य नसते, त्याला आवरणे ही मोठी एक परीक्षा असते, तसे आपणही अतर्क्य आहात. आपले स्वरूप वेदांनाही न कळणारे आहे. बुद्धीत आपण धारणा, स्मृती, मेधा आणि प्रज्ञा आहात. या सगळे बुद्धीचे प्रकार आहेत, धारणा, स्मृती, मेधा आणि प्रज्ञा. चित्तात आपण इंद्रियाच्याही पलीकडे असणारे निर्गुण तेजाचे तेजस्तत्व आहात. आपल्या मुखातील निरंतर चालणारे अक्षर ब्रह्म, त्याचे वलय वाढत जाणारे नाद ब्रह्म, ते नाम पराकोटीच्या उच्चावस्थेचे आहे. या महान तेजाचे तेजोनिधी असूनही आपण तेजाचे उपासक आहात. ते कायम रामनाम घेत असतात ना शंकर, अक्षर ब्रह्म. मग त्याचं वलय वाढून वाढून त्याचा नाद निर्माण होतो, एक अनाहत नाद, तसं नाद ब्रह्म. आणि मग ते एक तेज निर्माण होतं. तरी पण त्या तेजाची आपण स्वतः तेज असून एक प्रकारे उपासना करतात. अर्थात सिद्ध असूनही साधकाप्रमाणे निरंतर रामनामाचे आपण चिंतन करता. त्यामुळे आपल्या चित्तात कधीही वैषम्य अथवा अन्य काही भ्रम निर्माण होत नाही. अशा चित्ताचे व्यापकत्व घडविणारे, साधकांना साधना शिकवणारे जगद्गुरू आपणच आहात. आपण दीनवत्सल बनून जीवाच्या अंतरंगात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडविण्यासाठी तारक मंत्राचा उपदेश करून त्याचीच शक्तीचा, आनंदाचा,
अविभाज्य घटक बनविण्याचे परोपकाराचे असे कार्य करता. भक्ताचा महिमा आणि भक्तावर केलेली कृपा किंवा बद्धाच्या मुक्तीसाठी टाकलेला कृपा कटाक्ष आपल्या औदार्याचेच द्योतक आहे. म्हणूनच आपणास बद्ध, मुमुक्षु, सिद्ध, साधक आपणास दीनवत्सल, कृपासागर, आशुतोष म्हणतात. बद्ध म्हणजे काय? हा आपल्यासारखा बांधलेला जीव बद्ध, पण ज्याला मोक्षाची इच्छा आहे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाच्या पायरीवर आहे, जाईल पुढे. सिद्ध म्हणजे कसं? ज्याला अनेक सिद्धी प्राप्त आहेत, पण अशी माणसं बऱ्याच वेळा सिद्धीमध्ये अडकतात. सिद्धी ही वरची पायरी आहे खरं, पण सिद्धीमध्ये अडकतात. त्यांना म्हणजे एक प्रशंसा, आपलं एक प्रसिद्धी, ह्या सगळ्यामध्ये अडकतात आणि ही माणसं पुढे मोक्षाच्या गतीला जात नाहीत. आणि चौथा साधक आहे, म्हणजे ज्याला फक्त साधना करायची असते. तर तमप्रधान विकारातून जो अहंकार निर्माण होतो तोच वैकारिक तेजस तामस प्रकारचा असतो. त्यातून ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती निर्माण होतात. त्यातील पंचभूताच्या कारणाने तामस अहंकारातून आकाशाची उत्पत्ती होते. त्या आकाशात तन्मात्रा आणि गुण शब्दरूपाने येतात. ते काही ठिकाणी ह्यांना माया म्हटलेलं आहे, गुणक्षोमिणी वगैरे. शब्दामुळे दृष्टा आणि दृश्य याचा बोध होतो. दृष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे दृश्य. या आकाशापासूनच वायू निर्माण होतो. त्याला गुणस्पर्श असून इंद्रियात स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ती, ओज, बल निर्माण होते. तमापासून विकार होतात. म्हणजे विकार, तम म्हणजे अंधार. पूर्वी जेव्हा काही नव्हतं, सूर्यचंद्रही नव्हते, तेव्हा पृथ्वीवर फक्त अंधार होता. हे आपलं तत्त्वज्ञान पण सांगतं आणि शास्त्र पण तेच सांगतं. आत्ताचं विज्ञान सुद्धा तेच सांगतं की जेव्हा काही नव्हतं तेव्हा फक्त अंधार. किंवा आज देखील आपण एक ठराविक आपली पोकळीवरती गेलो, आपण हे अवकाशयानं वगैरे जातात ना, तर एक जी आपली आहे गुरुत्वाकर्षणाची सीमारेषा, तो ओलांडून पलीकडे गेलं की फक्त अंधार असतो तिथं. तर मग काय झालं? मग त्यातून निर्मिती होते पुढे पंचमहाभूताची. तेजस, तामस म्हणजे चांगलंपण, आणि तामस म्हणजे तामसी वृत्ती म्हणतात आपण. रागीट वृत्ती आहे, तामसी वृत्ती आहे. मग ती अहंकारातून तामस निर्माण होतं. त्यातून काय झालं? आकाश निर्माण झाले. त्या आकाशामध्ये गुणक्षोमिणी माया, किंवा त्याने सांगितले, क्षोम हा शब्द वापरलाच आहे त्याने कुठंतरी इथं. हा तन, मात्रा आणि गुण येतात. मग आकाशामध्ये काय असतं? आकाशामध्ये शब्द असतो, आवाज असतो. शब्दामुळे आकाश शब्दरूपाने येतात हे आकाशामध्ये. मग दृश्य आणि द्रष्टा यांचा बोध होतो आपल्याला. या आकाशापासून पुढे वायू निर्माण होतो. त्या वायूला काय असतं? गुण आणि स्पर्श. वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते की नाही? हां. त्यातून बघा दुसरा कुठला वास येतात, ते वासही येतात. शिवाय आपण श्वसन घेतो. मग सगळ्या चराचराला वाऱ्यामुळंच किंवा त्यातल्या ऑक्सिजनमुळंच आपण सारे जिवंत आहोत. शरीरात स्फूर्ती, जीवनशक्ती, बल हे सगळं वायूमुळं आहे. कालकर्म या स्वभावातून वायूपासून तेजाची उत्पत्ती होते. तेजातून जल निर्माण होते. त्याचे रस, शब्द, स्पर्श, रूप हे 4 गुण निर्माण होतात तेजातून. वैकारिक अहंकारातून मनाची आणि 10 देवतांची निर्मिती झाली. त्यांची नावे दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती हे सगळे वैकारिक अहंकारातून निर्माण झाले आहेत. तर तेजस अहंकारापासून श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि घ्राण ही पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आणि वाक म्हणजे वाणी, हस्त, पाद, गुदा ही जननेंद्रिय, ही 5 कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे ज्ञानेंद्रिय कुठली? ज्यांना आपल्याला बाहेरच्या जगताचं ज्ञान होतं. डोळ्यांनी दिसतं, नाकाने वास कळतो, कानाने ऐकू येतं, त्वचेला स्पर्श कळतो. तर हे सगळे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. जिभेला चव कळते. आणि हात, पाद, पाय, गुदा म्हणजे ह्याचा मार्ग आपला गुदद्वाराचा, जननेंद्रिय म्हणजे योनी मार्ग, आणि वाणी ही सगळी आपली कर्मेंद्रिय आहेत. याने आपण सगळ्या क्रिया शरीराच्या करत राहतो. बरोबर ज्ञानशक्ती रूप बुद्धी, क्रियाशक्ती रूप प्राण हे निर्माण झाले. म्हणून हे शिवशंकरा, तूच ब्रह्मांड नायक आहेस. तूच विराट पुरुषही आहे. तुझ्या वाणीतून अधिष्ठाता, देवता आणि अग्नी निर्माण झाला. तुझ्या नासिकेच्या छिद्रातून व्यान, उदान, अपान, समान आणि प्राण हे 5 वायू निर्माण झाले आहेत. मग काय? त्याच्या बोलण्यातून शंकराच्या कोण झालं? अग्नी आला.
शंकराच्या नाकातून श्वास घेताना 5 वायू आहेत आपल्या शरीरामध्ये पण आतमध्ये, किंवा आपण देवाला जेव्हा नैवेद्य दाखवतो की नाही तेव्हा हे 5 वायू तृप्त होऊ दे असंच आहे. व्यानाय स्वा, उदानाय स्वा, अपानाय स्वा, समानाय स्वा आणि प्राणाय स्वाहा. त्यातला अपान बिघडला की आपले अपचनाचे त्रास, गॅसेस सुरू होतात. तर हे 5 प्राणवायू आहेत शरीरामधले. आणि प्राणाय स्वा म्हणजे शेवटी सगळं प्राणाला मिळतं का, प्राण जगवण्यासाठीच पुढे मिळतं सगळं. बाणासूर म्हणतो आपल्या एका डोळ्यात स्वर्ग व सूर्याचे जन्मस्थान आहे. सर्व यज्ञ स्पर्श वायू आपल्या त्वचेपासून उत्पन्न झाले आहेत. आपले रोम हे उद्बीज प्राण्यांचे जन्मस्थान आहे. आपल्या केसापासून, दाढी मिशी आणि नखापासून मेघ, वीज, शिळा, लोखंड, धातू, भुजेपासून संसाराची रक्षा करणारे लोकपाल. लोकपाल म्हणजे अष्टभैरव आहे, जे 8 दिशांनी सगळ्या ब्रह्मांडाचं रक्षण करत असतात. आपल्या चालण्याने भू, भुव, स्वाहा हे 3 लोक निर्माण झाले. आपण जे म्हणतो ना ओम भू भुव स्वाहा, तर ते सगळे लोक आहेत. विराट पुरुषाच्या मांड्यापासून यम, मित्र आणि गुदेपासून हिंसा, नैऋत्येपासून मृत्यू, नरकाची उत्पत्ती, पाठीपासून पराजय, अधर्म, अज्ञान, नाड्यांपासून समुद्र, नद्या, हाडांपासून पर्वत, उदरात मलप्रकृती, रसधातू, समुद्र आणि सर्व प्राणी व मृत्यू सामावलेला आहे. मग तो विराट पुरुष आहे, त्याचंही वर्णन आहे शंकराचं की त्या शरीरात काय काय सामावलं आहे. तूच धर्म, सनकादिक, शंकर, विज्ञान, अंतःकरण हे सर्व तुझ्यातच निवास करतात. तुझ्यातच जंतू, नाग, पक्षी, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, भूत, पितर, सिद्ध, विद्याधर, नक्षत्रमंडल निवास करतात. तुझा आधी आणि अंत लागणे कठीण आहे, म्हणजे कुठून उत्पत्ती, सुरुवात आणि कुठे शेवट. तूच वेदातील गायत्री, नुष्टुप, अनुष्टुप, उष्णिक, बृहती, पंक्ती व जगती हे 7 छंद आहेत. ते तूच चतुर्वेदेश्वर आहे. म्हणजे हे सगळे छंद, आपण फक्त अनुष्टुप छंद आपल्याला माहिती आहे, कारण बहुतेक आपली जी स्तोत्र आपण पाठ करतो ते अनुष्टुप छंदातली आहेत. पण इथं बघा, नुष्टुप, अनुष्टुप, उष्णिक, बृहती, पंक्ती आणि जगती असे 7 छंद आहेत. तूच चतुर्वेदेश्वर आहेस. अनुष्ठानात गती, मती, श्रद्धा, प्रायचित्त आणि समर्पण हे तुझ्याच अंगाने सिद्ध होतात. म्हणून हे भगवन, मी आपल्या सत्य स्वरूपास कसे जाणू शकेन? तू चिताभस्म विलेपन करणारा, नरमुंड धारण करणारा, कालसर्पहार म्हणून परिधान करणारा, हलाहल विष कंठात साठविणारा, त्रिनेत्रधारी, भूत प्रेत पिशाचे यांच्या समवेत स्मशानात क्रीडा करताना असे अमंगल रूप धारण करून जगतास तू मंगलत्व प्रदान केले आहेस. हे कल्याणकारी गिरिजापते, मला आपले दिव्य दर्शन घडविणाऱ्या सदाशिवा, शंकरा, आपणास शतशः दंडवत. आपला विजय असो. आता ही सगळी बाणासुरानं शंकराची आतापर्यंत स्तुती केली आहे. ही स्तुती सुमनांजली ऐकून भगवान प्रसन्न झाले व ते म्हणाले, वत्सा, अतिदुर्लभ असे ज्ञान तुला प्राप्त झाले आहे. तुझ्या स्तुतीवर मी प्रसन्न आहे. तुला हवा असलेला वर तू माग. ते ऐकून बाणासूर म्हणाला, भगवान, आपल्या कृपेने मला बल, ऐश्वर, अमोघ रक्षा करणारे त्रिपुर द्यावे. आता मागे उल्लेख आलेला आहे बघा त्रिपुरासुराचा, ज्यामुळे मी अजेय होईन. त्याचे मनोगत जाणून शिवशंकर त्यास म्हणाले, हे महाभाहो, तुझ्या इच्छेप्रमाणे तसेच होईल. तुझे हे त्रिपुर विमान मायावी असून ती कोठेही संचार करणारे असेल. त्यास पंचमहातत्वाचे भय नसेल. ते दीर्घ असून प्रति राजधानीच असेल. हे ऐकून बाणासुराला अत्यंत आनंद झाला. त्याने प्रभूच्या चरणावर मस्तक ठेवले. असा बलशाली दैत्यराज तमोगुणाने युक्त असल्याने त्याने 3ही लोकावर आदिराज्य गाजवले. त्याने शचीचं हरण केलं ना मागच्या अध्यायात. 46 अध्यायामध्ये ना ह्या बाणासुराचा उल्लेख आला आहे. त्याने एवढं ते 3ही लोकांवर राज्य केलं आणि इंद्रायणी पण त्याने पळून नेली होती. त्याने स्वर्गातील अप्सरा, इंद्रपत्नी, इंद्राणीचे हरण केले. देवी देवतांची निर्भत्सना केली. पृथ्वीवर अन्याय अत्याचार सुरू केले. यज्ञसंस्था बंद पाडली. यज्ञपत्न्या, गुरुकुल, आश्रम यांचा विध्वंस केला. यज्ञपत्या म्हणजे तर यज्ञाच्या वेदी आहेत त्या.
गुरुकुल आश्रम यांचा विध्वंस केला. त्यामुळे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. त्राहिमाम त्राहिमाम म्हणत सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. त्यांनी विष्णूची स्तुती करून सर्व अनर्थ कथन केला. दुराचारी बाणासुराचे अन्याय पराकोटीचे असून त्याच्यावर शाप मात्र अस्त्रविद्या काही चालत नाही आहे. अन्य कोणताही उपाय चालत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण भयक्रांत होऊन तुमच्याकडे आलेलो आहोत. आता त्या अवध्य असलेल्या दानवास आपण शांत करावे हीच विश्वाची इच्छा आहे, असे म्हणून सर्व देव विष्णूची स्तुती करू लागले. मग तो अवध्य आहे, त्याचा वध होत नाही, पण त्याला आता तुम्ही करा काहीतरी. तो आकांत पाहून शंख चक्र गदा पद्मधारी शांती भास्कर लक्ष्मी वल्लभ अच्युताने किंचित हसून सर्वांना आपण चिंता करू नये असे सांगितले. नंतर गरुडावर बसून भगवान विष्णू युद्धाला सज्ज झाले. बाणासुराने विष्णूवर आपल्या त्रिपुर विमानातून अनेक बाणांचा वर्षाव केला. ते विमान इतके विलक्षण होते की बाण कोठून येतात हेच त्यास कळत नसे. अखेर ते मायावी विमान असल्याने देवतांचे बाण वाया जाते. 3 नगरीसारखं नगरी होती त्रिपूर. आणखीन विमानच मग त्याने सांगितलं, याच्यामध्ये विमान म्हणून उल्लेख आहे त्याचा. बाकीच्या ठिकाणी आदांतरी चालणारं नगर आहे आणि ती धातूंची असल्यामुळं त्याला काही बाधा येत नव्हती. तर आता हे विमान धातूचंच आणि मग ते अदृश्य व्हायचं, इकडं तिकडं म्हणजे जायचं. देवांना काय ते दिसायचं नाही आणि मधनंच विमानातनं बाण कोठून यायचं ते कळायचंच नाही. मग देवांचे सगळे बाण वाया जाऊ लागले. अनेक देव घायाळ झाले. बाणासुराने विष्णूच्या सर्व शस्त्रांचा नाश केला. त्या युद्धात विष्णू हरले. ब्रह्मास्त्राचा देखील ब्रह्मदेवाने केलेला आघात फोल ठरला. मग सर्वजण महादेवाकडे गेले. झालेला सर्व वृत्तांत कथन केला. बाणासुर अवध्य आहे. जगाच्या कल्याणार्थ त्याचा नाश करणे आपल्याच हातात आहे. त्यावर सदाशिव म्हणाले, आपण काही चिंता करू नका. त्यावेळी सर्वांचे सांत्वन करून महादेव हातामध्ये त्रिशूल घेऊन नंदीवर आरूढ होऊन बाणासुराचे समाचार घेण्यासाठी चालले. त्याच्या नगराजवळ येऊन युद्धासाठी बोलावू लागले. त्यावर बाणासूर अतिप्रसन्न झाला आणि म्हणाला, आपल्यासारख्या प्रतिस्पर्ध्याबरोबर युद्ध करायला मिळाले हे माझे भाग्य आहे. युद्ध नेहमी समतुल्य आणि बल असणाऱ्या लोकांबरोबर केले जाते. माझ्यासारख्या योद्ध्याबरोबर युद्ध करण्यास फक्त तुम्हीच समर्थ आहात. मी याच क्षणाची वाट पाहत होतो. महादेव म्हणाले, तू माझा परम भक्त आहेस. तुला दिलेल्या वरदानाचा तू अयोग्य वापर केलास. त्यामुळे तो तुझ्यासाठी आता नाशाचे आमंत्रण घेऊन आला आहे. या कर्माचे फळ भोगण्यास तयार हो. असे म्हणून महादेवाने त्याच्यावरती त्रिशूळ फेकला. परंतु त्या त्रिशूळाने बाणासुराचे काहीच नुकसान झाले नाही. बाणासुराने त्या दिव्य विमानातून शंकरावर अनेक बाण सोडले. महादेवाने त्या बाणांचे तुकडे केले. अनेक अस्त्रशस्त्राचे उभयतावर प्रयोग झाले, पण त्या आघातामुळे प्रलय होतो की काय असे सर्वांना वाटू लागले. सर्व दिशा, समुद्र, नक्षत्र स्वस्थानापासून विचलित झाले. आकाशात उत्पात होऊ लागले. शेवटी बाणासुरावर महादेवाने दिव्य परशुचा प्रहार केला. त्या प्रहाराने त्याच्या दिव्य विमानाचे हजारो तुकडे झाले. बाणासुराचे मस्तक धडावेगळे झाले. त्या विमानाचे अनेक तुकडे अमरकंटक येथे पडले. देवांनी शिवशंकरावरती पुष्पवृष्टी केली. त्याचे ते तुटलेले मस्तक आणि परशु नर्मदेत येऊन पडले. त्या नर्मदेच्या पात्रातील जलाचा स्पर्श बाणासुराच्या मस्तकाला होताच तो दिव्य वाणीने पुन्हा स्तुती करू लागला. तर परशुने नर्मदेच्या शिळांचे कोटी कोटी तुकडे झाले. बाणासुराच्या मस्तकाने शिवांची वेदमंत्रांनी आणि अन्य स्तोत्रांनी स्तुती केली. त्या स्तुतीवर शंकर प्रसन्न झाले. त्यास म्हणाले, तुला काय हवा असेल तो वर माग. त्यावर बाण म्हणाला, माझ्या सर्व ऐहिक इच्छा आता संपल्या आहेत. आता केवळ आपणच माझ्याजवळ अखंड असावे अशी एकमात्र इच्छा आहे. ज्या नर्मदेच्या पवित्र जलाचा स्पर्श होताच माझी बुद्धी आणि आपले स्वरूप जाणण्यास उपयोगाची ठरली. तिचाही सहवास मला घडावा. भगवान शंकरांचे आनंदाने मान्य करून नर्मदेला म्हणाले, माझ्या परशुचा आघात सहन करण्याचे सामर्थ्य केवळ तुझ्यातच आहे. तुला झालेल्या या आघाताने कोणताही तुला त्रास होणार नाही. या उलट तुझ्या पात्रात असणाऱ्या कोट्यावधी दगडांच्या तुकड्यांना देवत्व येऊन ते मतस्वरूप होतील, म्हणजे माझ्या स्वरूपाचे होतील ते. मग तिथनं बाण आणले जातात ना पूजेला नर्मदेतून. तुझ्यामुळे या बाणासुराला गती मिळाली म्हणून तुझ्या पात्रातील लिंग हे बाणलिंग म्हणून नित्यपूजेसाठी ग्राह्य होईल. ते माझेच मूर्तिमंत स्वरूप असल्याने त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अन्य उपचार करण्याची देखील आवश्यकता वाटत नाही.
अशा प्रकारे हा लाडका भक्त शिवलोकी गेला. बाणासुराला ज्या ठिकाणी दिव्यत्व प्राप्त झाले त्या ठिकाणीच भगवान विष्णू स्थिरावले. तेच हे उत्तर तटावरील धावडी कुंड होय. या ठिकाणी नर्मदा पात्रात जलप्रपात होतो. येथे उंचावरून पाणी पडून 3 विहिरी तयार झाल्या आहेत आणि त्यातून हे पाणी पुन्हा नदीपात्रात जाते. पाषाणात गोल फिरून त्याचे बाण तयार होतात. इथे तेच हे नर्मदेश्वर असे होत. असे बाणासुराच्या भक्तीने पुण्यप्रद झालेले, नर्मदेच्या महात्म्याने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र आहे. परंतु पुनासा धरणातील पाण्यामुळे आता हे जलप्रपात अस्तित्वात नाहीत. सर्व जलमय झाले आहे. येथे स्नान, दान, साधना याचे पुण्य फार मोठे आहे. असा हा बाणासुर उद्धार नावाचा अध्याय येथे संपूर्ण. नर्मदे हर. याच्या पुढचा अध्याय 72 आहे. मोहिनी अवतार आणि भस्मासूर उद्धार. त्याला धुंदमार हा शब्द कंसामध्ये दिला आहे. मार्कंडेय म्हणतात, राजन, तुला शिवभक्त धुंदमाराचे चरित्र सांगतो. त्या दैत्याने महादेवांचे उग्र तप केले. तो 10,000 वर्षे केवळ वायुभक्षण करून राहिला. एका पायावर उभा राहून दोन्ही हात वर करून सूर्याकडे एकटक त्राटक करून त्याचे दिव्य असे तप केले. त्राटक म्हणजे एकटक पाहत राहणे त्या ज्योतीकडे. आपल्या योगाभ्यासामध्ये पण त्राटक हा शब्द दिलेला आहे. त्याच्या तपाचे तेजोवलय इतके विस्तृत होते की जसे धुळीचे लोट निर्माण व्हावेत तसे त्याच्या डोक्यातून आगीचे लोळ आसमंत भेदून जाऊ लागले. तपाच्या तेजाने त्रिलोक कंपित होऊन देवतांचे तेज मलिन होऊ लागले. कालचक्रात वारंवार विक्षेप येऊ लागले. देवता देखील त्याच्या तपाचे गुणगान करू लागल्या. त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवी देवतांनी पुष्कळ प्रयत्न केले, परंतु तो कोणत्याही प्रकारे विचलित झाला नाही. इतके होऊनही आशुतोष शिवशंकर त्याच्या पुढे वर देण्यासाठी येत नव्हते. त्यावेळी गिरजा माता शंकरांना म्हणाली, नाथा, इतक्या दिवसात मी आश्चर्यात पाहत आहे. कोणत्याही उपासनेने, साधनेने आपण तत्काळ प्रसन्न होता, पण आज का बरे धुंदुमारास आपण दर्शन देण्यासाठी त्याच्याकडे जात नाही? त्यावर शंकर म्हणाले, देवी, तू म्हणतेस ते योग्य आहे, मात्र तो असुर वर देण्याच्या योग्यतेचा नाही. पार्वती म्हणाली, भगवान कसे झाला तर तो आपला भक्त आहे. आपल्या इच्छेने आणि दर्शनाच्या अभिलाषेने त्याने इतके तप केले आहे. आपण कृपावत्सल आहात. आपण ह्या आपल्या बिरुदाचे रक्षण केले पाहिजे. कोणताही विचार न करता त्याला वर द्या, ही माझी आपणास प्रार्थना आहे. हे ऐकून शिव म्हणाले, देवी, तुझ्या इच्छेप्रमाणे मी त्याला वर देईन, मात्र काही अनर्थ निर्माण झाला तर त्याची जबाबदारी माझी नाही. हा वार्तालाप झाल्यावर शिवशंकर उमेसह नंदीवर बसून धुंदुमाराच्या जवळ आले. नर्मदेच्या पवित्र तटावरती त्याचे अमोघ असे व्रताचरण पाहून त्यावेळी पार्वती मातेला देखील खूप कौतुक वाटत होते. त्या तापसी समोर उभयता प्रगट झाले. त्याला म्हणाले, वत्सा, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. काही चिंता न करता तुला हवा असल्यास तो वर माग. शिवशंकरांना पार्वतीसह पाहून त्या दैत्यराजाला अतिशय आनंद झाला. त्याने उभयतांचे दिव्य मंत्राने अर्चन केले. सदाशिव म्हणाले, वत्सा, तुझ्या या तपाने आम्ही प्रसन्न आहोत. तुला हवा असेल तो वर माग. असे म्हणताच तो दैत्य म्हणाला, भगवन, मला असा वर द्या की नित्य आपले दर्शन आणि शिवपूजन घडावे. आपणास चिताभस्म अतिप्रिय आहे. ते भस्म नित्य मिळवण्यासाठी खूप त्रास पडतो, तो कमी व्हावा. यासाठी आपण मला अशी शक्ती द्यावी की ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्मसात होईल. आणि मग तो काय करू लागला, एकदा शक्ती मिळाल्यावर सगळ्यांनाच भस्म करायला लागला. आणि कारण काय सांगितलं की तुम्हाला चिताभस्म लागतं किंवा मग अंगाला मला चिताभस्म लावायचं तर मला मिळत नाही. त्याचे भस्म आपल्या पूजेसाठी मला वापरता येईल. त्याचे तर मर्मयुक्त वचन मातेच्या लक्षात आले नाही. तिलाही शिवपूजेबद्दल इतके उग्र तप केल्याचे आश्चर्यच वाटले की शंकराची पूजा करायसाठी याने एवढं उग्र तप केलं की मला रोज तुमचं पूजन घडावं. तर हे काहीतरी गौडबंगाल आहे, पण तिच्याही लक्षात नाही आलं. शेवटी भोळी माता तर माता बिचारी. महादेवानी क्षणार्धात तथास्तु म्हणून कैलासाकडे प्रयाण केले. मग त्याला आशीर्वाद दिला, बाबा, तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवलास की त्या व्यक्तीचं ताबडतोब भस्म होऊन जाईल. दैत्याला अतिशय आनंद झाला. त्यावेळी त्या वराची परीक्षा घेण्यासाठी त्याने आश्रमात असलेल्या अनेक ऋषी मुनी, यज्ञपत्न्या यांच्या डोक्यावरती हात ठेवायला सुरुवात केली.
त्यामुळे सर्वत्र राखेचे ढीग निर्माण झाले. म्हणजे पहिलं बघा, प्रयोग कुणावर करायला गेला तर ऋषीमुनी, कारण ते यज्ञ हवन करतात किंवा बिचारे साधे असतात, सज्जन असतात, विरोध करणारे नसतात ना. मग त्यांच्यावरती केलं पहिलं त्याने. सगळीकडं राखेचे ढीग आणि हाडं, लोकांमध्ये हल्लकल्लोळ माजला पार. लोकांमध्ये अधिराज्य गाजवायसाठी त्यानं हे मागितला होता वर. त्याने अनेक अप्सरा, इंद्रायणी, ऋषीपत्न्या, सुंदरी या सर्वांना आपले दास्यत्व करायला लावले. नाही तर तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, व्हा माझ्या दासी. म्हणजे कोणी काय त्याला अरे म्हटलं की तो हात ठेवायलाच धावायचा. फक्त एकच उणीव त्याला जाणवू लागली की तप करताना शिवशंकराची पत्नी उमा हिचे अवलोकन केले. तिच्या रूपासमोर इतर स्त्रिया ठिगळे लावलेल्या गोधड्याच आहेत. त्यामुळे शंकराच्या स्त्रीस हरण करून तिला पट्टराणी बनवावे असा विचार करून त्याने कैलासाकडे प्रयाण केले. दुंदुमार हे त्याचे नाव जाऊन त्याला आता सर्वजण भस्मासूर म्हणतायत. म्हणजे उपकार करणाऱ्यावरच अपकार करायचा, ही जी वृत्ती आहे, राक्षसी वृत्ती त्याला म्हणतात. आणि हीच आत्ताच्या यात पण आपण पाहतो, यवनांकडे अशीच वृत्ती आहे. आता ह्याला विषाची अप्सरा बिप्सरा सगळ्या तर घेऊन गेला, त्यांना आपल्या दासी केल्या. पण त्याला कोण पाहिजे तर शंकराची बायकोच पाहिजे. तिच्या एवढं सुंदर कोणच नाही. तिच्या पुढे ह्या म्हणजे सगळ्या ठिगळ लावलेल्या गोधड्या वाटतात त्याला. त्यांच्याकडे गेला. कैलासावर भस्मासूर आल्याचे पाहून शांत कैलासाचे रूपांतर कोलाहलयुक्त बाजारात झाले. आता हा गेला की लोक सगळीकडे घाबरायचीच ना. तर जसं काय एखादा बाजार भरावा तसं त्या कैलास पर्वतावरती रूप आलं. सगळे इकडे तिकडे पळू लागले. भूते वेताळगण मोठमोठ्याने ओरडू लागले. शिवशंकर पार्वती समवेत द्यूत क्रीडा खेळण्यात मग्न होते. त्यांनी देखील आपला डाव अर्धवट टाकून कशाचा गोंधळ आहे ते पाहण्यासाठी आसन सोडून बाहेर आले. तो भस्मासूर त्यांच्याच दिशेने येत आहे आणि मोठ्या मोठ्याने विकट हास्य करीत म्हणाला, शंकराने असा वर दिला आहे की त्याच्याच डोक्यावर हात ठेवून त्याचा नाश करून त्याच्या पत्नीचा मी यथेच्छ उपभोग घेईन असे म्हणू लागला. ते ऐकून सदाशिव पुढे पळू लागले आणि मागे डोक्यावर हात ठेवण्यासाठी भस्मासूर धावू लागला. त्या काळात पार्वती घाबरून गेली. तिने मनोमन लक्ष्मी वल्लभ नारायणाची प्रार्थना केली. विष्णू तिचा भाऊ आहे ना. हे शंकरांनी नेहमी वर द्यायचे, सगळं देऊन टाकायचं आणि सोडवायचं. आत्मलिंग पण तेव्हा पण ती पार्वती घेऊन चालला होता ना रावण, खांद्यावर टाकून. शंकरांनी देऊन टाकले, घेऊन जा तुला बायको. तेव्हा ते विष्णूनेच पुढे येऊन सांगितलं कुठली माकडीन, नारदाला पाठवलं आणि ते कुठली माकडीन घेऊन चालले म्हणून. खांद्यावर बघतो तर खरंच माकड रूपात पार्वती दिसत होती. तर तसं आता इथं पण तिने प्रार्थना केली, बाबा भावा धाव माझ्यासाठी. आता हा काय प्रलय. शंकर पुढे पळू लागले डोक्यावर हात ठेवू नये म्हणून. म्हणे आता तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुझी बायको मी घेऊन जातो. झालं. मग शेवटी त्या विष्णूला जाग आली. हे भगवंता, हे दीनबंधू, हे कृपासागरा, केशवा, माधवा, अच्युता, आपल्या भगिनीचे रक्षण कर. हे ऐकून शंख चक्र गदा पद्मधारी मधुसूदन तेथे एक चित्त हारणाऱ्या मोहिनीच्या रूपात प्रगट झाले. तेव्हापासून पद्धत आहे पुरुषांनी स्त्रीचं रूप घेण्याची. त्याने असं सुंदर मोहिनीचं रूप धारण केलं. जे त्रिभुवनात भुलवितात, सर्वांना स्वतःच्या रूपाने वेड लावतात, ज्यांचे रूप राजस सुकुमार असून त्यांच्यापुढे साक्षात कामदेवही दुबळा ठरतो, ज्यांच्या तेजापुढे रविशशी कोमेजून जातात, दीन होऊन त्याचे उसने ते चोरतात, ज्यांच्या अमृतदृष्टीसाठी हजारो योगी पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि वायू पिऊन गिरीकंदरामध्ये विश्वाच्या विश्वंभराला पाहण्यासाठी आतुर होतात, तप करतात तिथं बसून. जो आपले ऐश्वर्य, लक्ष्मी, ज्ञान, यश, कीर्ती, अवदारे सोडून भक्ताच्या घरी दास म्हणून धावतो, असा तो जगन्निवास एका पायावर तिष्ठत उभा राहतो. कुठे राहिलाय? बळीच्या दारात राहिलाय बघा, त्याचा द्वारपाल म्हणून. तर हा करुणासागर पार्वतीची हाक ऐकून नाटकधारी रंगभूमीचा उद्गाता, कलानिधान कलाबुद्धी याचा अधिष्ठाता भगवान महाविष्णू मोहिनी अवतारात प्रगट झाला. भगवान महाविष्णू मायाधीश आहेत, तर जगतसृष्टी मायाधीन आहे. म्हणजे सृष्टीचं पालन भरण पोषण विष्णूच करतो ना, ती त्याच्यात अधीन आहे. म्हणून लक्ष्मी माता चरणसेवन करते. अशा मायाधीशाला पाहून सर्व देवतांनी मदनमोहन केशवराज मोहिनीवर पुष्पवृष्टी केली. या मोहिनीला पाहून पार्वती माताही लाजली. तिलाही त्याच्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला. व शंकर पण भाळलेत, ब्रह्मा भाळलाय त्या रूपावरती मोहिनीच्या. या मोहिनीने आपल्या केसांचा खूप मोठा अंबाडा घातला. त्याच्यावरती सोन्याची फुलं,
पांढऱ्या स्वच्छ फुलांच्या, कुंद फुलांच्या कळ्या, गजरा, कपाळावर तेजस्वी कुंकू, मुखकमलाची प्रभा द्विगुणित करत होती. म्हणजे त्या सगळ्यांचं रूप सुंदर दिसलं होतं. अजून या मोहिनीचे मुखकमलाची प्रभा शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखे आल्हाददायक प्रकाशासारखे होते. शरद ऋतूतला चंद्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा जो चंद्र आहे, तसं ते विष्णूचं मुख शीतल आणि आल्हाददायक दिसत होतं. मोहिनीचं, आता तो विष्णू नाही. या मुखावरील सुप्रसन्न हास्य मायेची विविध भावांची उधळण करणारी होती. तर डोळ्यातील नेत्रकटाक्ष मोठ्या मोठ्या यतीलाही उत्तेजित करणारे होते. तिची कटी सिंहासमान होती. म्हणतात ना, सगळ्यात सिंहाची कटी लहान असते आणि मग ते लहान कटीला असते जी स्त्री असते, कटी म्हणजे कंबर छोटी असते, तिला सिंहकटी ही उपमा दिलेली असते. अंगावर भरजरी शालू आहे, चोळी आहे भरजरी, त्यात विश्वाप्रती भरलेले वात्सल्य, त्यामुळं ती चोळी तंग झाली आहे. आता दोन्ही बाईचं रूप आहे ना ते, पण छातीमध्ये विश्वाबद्दल सगळ्या वात्सल्य प्रेम आहे की नाही, त्यामुळे ती तंग झाली. कामुकासाठी कामिनी तर भक्तासाठी माऊली झाली. तिचे चालणे नवयौवनात असणाऱ्या नववधूप्रमाणे असून तिची बारीक कंबर हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुकुमार. तिच्या दंतपंक्ती शरद ऋतूतील आकाशातील चांदण्या, म्हणजे दात म्हणजे काय, आकाशातल्या चांदण्या जशा चमकत आहेत. ब्रह्मदेवाने एक समान अंतरावर कोंदणात हिरे बसवावेत तसे मौक्तिकरूपी शुभ्र दात चित्त चोरून घेत होते. माता लक्ष्मीलाही हे रूप आणि ऐश्वर आपण स्वतः वाकडेप्रमाणे आहोत असं वाटू लागलं. आता बायकोला पण हेवा वाटू लागला त्या रूपाचा, की ह्याच्यापुढं मी म्हणजे वाकडच आहे हो साधी. ती त्याच्या रूपात मनोमन नमस्कार करू लागली. भगवंतांनी आपल्या स्तनावर केशर मिश्रित चंदन विलेपित केले होते, त्यामुळे त्याचा सुगंध येत होता सुंदर. वायूने मलयगिरीचा नूतन चंदन शीतल वारा, अरण्यातील दुधाळ फेसाच्या उडणाऱ्या प्रपाताचे तुषार, त्यामुळे होणारा गंभीर नाद, असं म्हणतं दुमदुम टाकणारा होता. आता त्या राक्षसाला भुलवायचं आहे ना, म्हणून विष्णूला हे सगळं करावं लागलं. कारंडक, हंस, मयूर, कोकिळा, चातक, तासपक्षी आपल्या मधुर आवाजाने वनाची शोभा वाढवत होते. वनामध्ये वसंत येतो आणि मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला, तसा म्हणजे मलय पर्वतावर चंदनाची खूप झाडं होती पूर्वी, तर तिथून कायम चंदनाचा सुगंध वाऱ्याबरोबर यायचा. वसंत ऋतूने आपल्या फळाफुलांची रंगाची उधळण केली. वसंत ऋतूत नाना प्रकारची फुलं येतात, फळं येतात. आपली सेवा प्रभूच्या चरणी लावण्यासाठी वसंत उपस्थित होता. प्रत्यक्ष गंधवती पृथ्वी आपला कस्तुरी सुगंध हिरवा शालू पांघरून भरजरी हिऱ्याची पाचूची आणि नाचणाऱ्या आनंदित मोराची झालर दाखवीत प्रभूंची दिव्यलीला पाहण्यासाठी आपल्या परिवारासह आली. वसंत ऋतूमध्ये प्रत्यक्ष पृथ्वीनं पण काय केलं, भरजरी शालू घेतला आणि पृथ्वी गंध हा पृथ्वीचं हे आहे ना, म्हणजे लक्षण आहे. आकाशाचं जसं नाद आहे तसं पृथ्वीचा गंध आहे. माती मृत्तिका वगैरे पडली, पाऊस पडला की बघा कसा सुगंध येतो. तर अशा या उन्मादक स्त्रीकडे पाहताच पार्वतीच्या विषयी चिंतन करणारा दैत्यराज भस्मासूर शंकर पार्वतीला सोडून मोहिनीजवळ आला. आता ती कुठे गेली, जिथं हा दैत्य होता त्या अरण्यामध्ये गेली. मग ते वसंताने अरण्य सगळं शृंगारलं वगैरे, जे वर्णन आहे ते सांगितलं आहे. मग ते असं आहेच नेहमी, मदन आणि वसंत हातात हात घालून येतात. मदन म्हणजे कामभाव, आणि ते त्या त्या ठिकाणी त्या त्या व्यक्तीला, प्रत्यक्ष शंकरांना पण मोहित केलं नाही का, शंकरांनी मदन जाळला आहे तो. तर आता ते ह्या मोहिनीला पाहून त्याचं काय झालं, पार्वतीचा विसर पडला. आता नको पार्वती, आता ही पाहिजे. शंकर पार्वती सोडून मोहिनीजवळ आला आणि मोहिनी हातात पूजेचा धूप दीप फल फुलं जल घेऊन घाईने जात असल्याचे भासवू लागले. हातात पूजेचं ताट घेतलेलं आहे तिनं. चालताना तिची कंबर आपल्या स्तनाच्या भाराने अशी वाकत होती, अशी लवत होती. डोक्यावरची फुले अवचित खाली पडू लागली. पायातील पैंजण हृदयाचा ठोका चुकवत होते. अशा या दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडे जात असलेल्या युवतीला पाहून भस्मासूर बेचैन झाला. तो तिच्या मागे मागे जाऊ लागला आणि मोठ्याने म्हणू लागला, हे त्रिलोक सुंदरी, तुझ्या नेत्रकटाक्षाने माझ्या हृदयाला घायाळ करून तू कोठे चालली? या प्रेमयाचकावर कृपा कर, तुझ्या प्रेमाची मला भिक्षा घाल. ती नवतरुणी म्हणाली, हे असुरेश्वरा, माझा पिता भयंकर क्रोधी आहे. मी शिवपूजेसाठी मंदाकिनीवर जात आहे.
माझ्या पित्याचा असा स्वभाव असल्याने एकट्या मुलीने असे फिरणे गैर आहे असे ते म्हणतात. जलक्रीडे करता आणि पूजेची सामुग्री गोळा करता माझा खूप वेळ जातो. त्यामुळे सूर्यास्तापूर्वी मला घरी जायचे आहे. आता झाला हा राक्षस तिच्या मागे लागला की मला तू आता तुझ्या कटाक्ष बाणाने मला तू आता घायाळ केलं आहेस तुझ्या नजरेनी आणि मला सोडून चाललीस कुठं. तू आता माझ्याकडे म्हणजे माझी हो वश हो मला. ती म्हणते माझा वडील फार क्रोधी आहे माझे वडील आणि मी शिवाच्या पूजेला चाललेली आहे. म्हणजे हा शिवाच्या मागे लागला होता डोक्यावर हात ठेवायला आणि ही म्हणते मी त्याची पूजा करायला चालली. आणि माझे वडील म्हणतात एकट्या दुकट्या मुलीने असं फिरायचंच नाही, चुकीचं आहे. पण मला आंघोळ करून पूजा करून वेळ लागेल ना, मग त्यानंतर मला सूर्यास्ताच्या आधी माझ्या घरी गेलं पाहिजे. मग तो आसूर तिला विचारतो, हे सुंदरी कोणत्या कारणास्तव शिवपूजन करत आहेस. ती म्हणाली, हे आसुरेश्वरा, आपण पुरुष असून आपणास या नवयुवतीचे रहस्य समजले नाही का. उत्तम पती मिळावा म्हणून मी हे शिवाचे व्रत करते. तो म्हणाला, हे सुंदरी, व्रत तुझे पूर्णत्वास गेले आहे असे समज. ती म्हणाली, म्हणजे काय ते मी समजले नाही. मी नुकतीच इतक्या दिवसात एकटीने बाहेर पडले आहे. मला आपल्यासारखे ज्ञान व बुद्धी असे काही नाही. मी तर राजा आणि सखीबरोबर क्रीडा खेळण्यातच आपल्या आयुष्याचा पुष्कळ भाग घालवला आहे. मी आपल्याशी बोलत असल्याचे पाहून लोक चर्चा करतील असे म्हणून ती त्याच्याकडे न पाहता पुढे पुढे जाऊ लागली. त्या असुराने काय विचारलं भस्मासुराने, तू शिवाची पूजा कशासाठी करते. ती म्हणे, पुरुष असून तुम्हाला समजत नाही का, चांगला पती मिळवण्यासाठी मी हे करते आहे. तर म्हणे, तुझी आता जी पूजा आहे ना ती पूर्ण झाली समज. ती म्हणे, मला काही समजत नाही. मी एक तर खूप दिवसांनी पहिल्यांदा बाहेर पडले. मी अजाण आहे, लहान आहे. माझं सगळं आयुष्य माझ्या मैत्रिणींबरोबर खेळण्यात गेलं आहे. तर मला समजत नाही की तुम्ही काय म्हणताय. आणि त्याकडनं बघता तशीच पुढं जाऊ लागले. ते बुलून गुलून कसं एखाद्याला कैयात घ्यायचं आणि नंतर त्याचा बँड वाजवायचा, तर या मोहिनी अवतारातून शिका. तेव्हा तो तिच्या पुढे जाऊन म्हणाला, हे सुंदरी, मी तुला माझी पट्टराणी म्हणून स्वीकारेन. तू कोणताही संदेह मनात न आणता माझ्याबरोबर विवाह कर. तेव्हा ती म्हणाली, हे राजेश्वरा, आपण चक्रवर्ती सम्राट, बहुबलशाली, आपला त्रिखंडावर अधिकार आहे. आपण एवढे तप करून सदाशिवाला आपलेसे केले, हे आपले श्रेष्ठत्व. माझा अधिकार तो काय, सिंहाबरोबर कोल्याची बरोबरी होते का. आपणास शोभेल असे माझ्यात काही नाही. शिवाय तुम्ही माझ्या कुलशील, रूप, ऐश्वर आणि गुण या कोणत्याही अंगाचा विचार केला नाही, तरी आपण मला कसे वराल. तिच्या या मधुर बोलण्याने दैत्यराज विरघळून गेला. तो म्हणाला, हे सुंदरी, पुरुषाचे सौंदर्य हे त्याच्या कर्तृत्वात असते, तर स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या रूपात असते. तर म्हणजे गरज नाही आता बाकी कशाचा विचार करायचा. माझं पुरुषत्व हे माझं सौंदर्य आहे आणि तुझं रूप हे तुझं सौंदर्य आहे. तर मला तू वर माझ्याशी लग्न कर. मग मागच्या अध्यायात मी सांगितलं, कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा मिष्टान्न. तसं हे आहे. तर दुर्बळाची कन्या म्हणतो जर राजाने केली तर तिचे दरिद्र नष्ट होऊन ती पतीसारखी ऐश्वर्यवान होते. तू मला आवडली आहे. माझ्या हृदयाच्या दर्पणात मी तुझेच रूप घर करून ठेवले आहे. तुझ्याशिवाय मला अन्य काही सुचत नाही. त्याचे ते उद्गार ऐकून मोहिनी म्हणाली, हे सुरेश्वरा, आपण तर जाणता माझे मन आपल्यात गुंतले आहे. पण मला महादेवाची पूजा करून आपण उभयतानी करावी असे वाटू लागले. आपणासारखा पती मिळाला तर मी भाग्यशाली होईन. आपण मला स्वीकारून माझ्या हृदयावरचे दडपण दूर केले असे तो म्हणाला. मग आता हा दैत्य काय म्हणतो, देवी तुझ्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. आता मोहिनीने लालूच दाखवली थोडीशी. माझं मन पण तुमच्यामध्ये गुंतलंय, तुम्हाला कळलंच असेल. पण मला विवाहाच्या विधिवत व्हायचं आहे आणि आपण दोघं शिवपूजा करूया. म्हणजे आता हा ज्या शंकराला भस्म करायला निघाला होता तर ती पूजा करून घेते त्याच्याकडून मोहिनी रूपात. तर आपला विवाह करण्यासाठी जेथे हवे असेल तेथे जाऊन विलासपूर्ण संस्कार करू. त्यावरती मदन मोहिनी म्हणाली, हे प्राणनाथा, मी आपल्याला येथेच मनापासून वरले आहे, तेव्हा आपण येथेच गांधर्व विवाह करू. इतके उत्तम स्थान सोडून अन्यत्र जाण्यात वेळ कशाला. चांगल्या गोष्टी ताबडतोब कराव्यात असे मी ऐकले आहे. मनापासून भस्मासुराला ही गोष्ट पटली. तो म्हणाला, ठीक आहे. त्यावेळी मोहिनी किंचित आपला प्रफुल्लित चेहरा कोमेजून खालीमान घालून चिंतातूर झाली. तिच्या खिन्न आणि चिंतातूर मुखाकडे बघून दैत्यराज म्हणाला, हे प्राणेश्वरी, आता कशाची चिंता करत आहे. मी समोर असताना तुला चिंता का असावी बरं. ती म्हणाली, हे नाथा,
आमच्या कुलदेवतेचा असा प्रघात आहे की तिच्यासमोर वधूवरांनी मिळून नृत्य करावे लागते, मग तो विवाह यशस्वी होतो. तो म्हणाला, देवी एवढेच ना, मी तुझ्याबरोबर नृत्य करेन. असे म्हणून मनमोहिनी, जी स्वतःला तालावर विश्वाला नाचविते, ती जगन्निवासिनी मोहिनी बनून भस्मासुराला नाचवू लागली. नाचता नाचता ती विविध प्रकार करून त्याचे चित्त आकृष्ट करून घेऊ लागले. असुरराज देखील तिच्या प्रेमपाशात घट्ट आवळला गेला. कधी तिला आपले मन चित्त बुद्धी देऊन विवस्त्र झाला हे त्याला देखील समजले नाही. तो तिच्याप्रमाणेच प्रत्येक नृत्य प्रकार करू लागला. ती कधी त्याच्या भाऊत आल्याचा भास निर्माण करी, तर कधी नृत्यकलेच्या आविष्कारात आपल्या नाभिकमलाने त्यास लाचार करीत असे, म्हणजे बिंबी उडवत असे. आता जो परदेशातला डान्स असतो ना, तसं ती तेव्हा करत होती मोहिनी रूपातले विष्णू. तोच बेली डान्स वगैरे म्हणून प्रसिद्ध आहे ना आताच्या काळात. तो पहिला मोहिनीनी केलेला आहे किंवा मोहिनी रूपातल्या शंकरांनी केला आहे. ते म्हणली, माझ्या कुलदैवताचं एक व्रत असतं की नवरा बायको वधूवरांनी दोघांनी नृत्य केल्यावरच ते विवाह यशस्वी होतो. आता लांब कशाला जायचं, इथंच मी तुम्हाला वरलं आहे, इथंच आपण लग्न करू लगेच गांधर्व पद्धतीनं, पण ते आधी नृत्य करू. ते पण पहिलं बोलले, मग तो एकदम खुश झाला, आता इथेच लग्न. लगेच असा चिंतातूर चेहरा केला, घाबरले, काय झालं, मग पुढचं सांगितलं. मग आता ती हळूहळू नृत्य करू लागली. मग तो नृत्य करता करता नाचता नाचता तो एकदम त्या नाचाशी तद्रूप झाला ना, त्याला काय आता कळतच नव्हतं. जेव्हा तो आपल्यामध्ये तद्रूप झाला आहे, मिसळून गेला हे पाहून एक हात कमरेवर ठेवून दुसरा हात डोक्यावर ठेवून तिने स्वतःभोवती गिरकी घेतली. त्यानेही तिचे अनुकरण करून एक हात कमरेवर दुसरा हात डोक्यावर ठेवताच जसे घणाने नारळ फुटावा त्याप्रमाणे त्याच्या मस्तकाचे तुकडे झाले आणि संपूर्ण शरीर कापराप्रमाणे धडाधड जळू लागले. ते जळत असलेले भस्मासुराचे तुकडे महादेवाची स्तुती करू लागले. केलेल्या अपराधाबद्दल प्रायचित्त भस्मासुरास मिळाले, त्यास ते प्रायचित्त घ्यावेसे वाटू लागले. तो म्हणाला, भगवान विष्णूसारखी मोहिनी रूपाने पत्नी प्राप्त होणे आणि आपल्यासमोर नृत्य सादर करणे, त्यानंतर माझा मृत्यू येणे, हा सर्व जीवनाचा सर्वोच्च महोत्सव नव्हे काय? त्यामुळे या शरीराचे अस्ताव्यस्त जळत असलेले तुकडे येथे पडून त्यास मलिनत्व येण्यापेक्षा जेथे मला आपले शुद्ध मंगल दर्शन झाले आणि वरप्राप्ती झाली, अशा नर्मदेच्या जलात माझी रक्षा विसर्जित व्हावी. तेथे मला भवबंधनातून मुक्त करणाऱ्या मोहिनीचा आपला व माता पार्वतीचा नित्य सहवास घडावा. आता माता म्हणाला, त्याची बायको चोरायला आला होता, त्याच्या पार डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करायला आला होता. मग ते काय मारायला लागलं कीच माणसाला ते काय म्हणतात ते सद्बुद्धी सुचते की पुनरुक्ती होते त्याची, की आता आपण चुकलो होतो. तोपर्यंत कळत नाही. जेव्हा आता जीव जाणार जीव घेणार तेव्हाच कळतं. तर म्हणे, मला भवबंधनातून मुक्त करण्यासाठी नर्मदा काठीच माझी रक्षा तुम्ही विसर्जन करा. असे म्हणून त्याची प्राणज्योत महादेवाच्या चरणात विलीन झाली. ते होताच आकाशातून देवतांनी शंकर पार्वती लक्ष्मी रमणावर पुष्पवृष्टी केली. आकाशात नगारे शंख भेरी मृदुंग निनादू लागले. अप्सरा नृत्य करीत श्रीहरीचे मंगलगीत आळवून गाऊ लागल्या. गायी ब्राह्मण अग्नी पृथ्वी प्रत्यक्ष पार्वती मातेने देखील आनंदोत्सव साजरा केला. काय करेल, तिच्या बिचारीवर तिच्यावर जीवावर आलं होतं. नारदांनी सप्तऋषींनी भस्मासुराच्या चितेचे भस्म गोळा करून श्रीहरी विष्णूसह उमा पार्वती यांच्या साक्षीने नर्मदेच्या काठी लिंगार्चन करून भस्मासुराचे चिताभस्म नर्मदेत प्रवाहित केले. त्यामुळे भस्मासुराचे देखील देवता गुणगान गाऊ लागल्या. देवतांनी नर्मदेच्या काठी असुराची अंत्येष्टी आदी कर्म करून त्याला तद्रूप बनविले. हा भक्तिशास्त्रातला सर्वोच्च कृपा आविष्कार आहे. येथे सर्व द्वैताची बंधने जुगारून अद्वैत ब्रह्माची स्थिती प्राप्त करून दिली. येथे भस्मासुराच्या नावाने भस्मसुरेश्वर या नावाने शिवलिंगाची प्रत्यक्ष श्रीहरींनी स्थापना केली. येथे स्नान दान पिंडदान केल्याने हरिहरातील द्वैत संपते. म्हणजे देव आपण जे शंकर वेगळा विष्णू वेगळा असं नाही आहे, तर ते एकच आहे. दोघांची भक्ती केली तरी सारखीच आहे आणि आपली वृत्ती अंतर्मुख होते. हरिहरातील तद्रुपतेचे दर्शन घडते. या लिंगाचे दर्शन घेतल्याने 12 एकादशीचे पुण्य तत्काळ मिळते. म्हणून या लिंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा हा भस्मासुर उद्धार नावाचा अध्याय येथे पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर.
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे.